बाळूमामाच्या नावानं बाळूमामाच्या नावानं तर धन्यवाद मित्रा. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा रोहित ब्लॉगर. तर मित्रांनो, मला आपले काही बाळूमामाचे भक्त भेटलेत. जय महाराज, तुमचा रोहित ब्लॉगर. तर मित्रांनो, तुम्ही म्हणताल की आता रस्त्याला कुठं फिरतोय. तर मित्रांनो, मी आज आहे रविवार, संडे. तर मित्रांनो, मी आज चाललोय बाळूमामाच्या मंदिरामध्ये. आणि कसं आहे, रविवार म्हणलं की देवानो म्हणजे भावानो, तर देवा जरा म्हणजे आपल्याला ज्योतिबा म्हणा किंवा बाळूमामा यांची आठवण होती. तर आपण आज बाळूमामाच्या मंदिरावर जाणार आहे. तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला बाळूमामाचं मंदिर आहे. तर आपण चाललोय, तर मग मी दाखवतो की काय सीन आहे. आपण माझ्या बाळाच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल तर मी बाळूमामाच्या मंदिरामध्ये जातो, बरोबर आहे. तिथं म्हणजे व्हिडिओ वाढतो, बरोबर आहे. आणि त्यांना भारी वाटतं रे, म्हणजे मनाला अशी आपली शांती भेटते. आणि नवीन आपण काय बघतो ना, म्हणजे बाळूमामा बद्दल तर आपल्या थोडीशी म्हणजे भावानो आत एक वेगळीच अशी ऊर्जा निर्माण होते, म्हणजे बाळूमामा दर्शन घेताना. लक्षात ठेवा. आणि सध्या आता मी ज्याला पोहोचलो इथे बाळूमामा मंदिरावरती. इथं तर इथे बाळूमामा मंदिर आहे. आणि आपण थोडा तास दर्शन घेऊ बाळूमामाचं. तुम्हाला पण मी थोडं दर्शन देतो. चला मित्रांनो, आपण थोडं आतमध्ये जाऊ. आणि संडे असल्यामुळे मित्रांनो थोडी गर्दी इथं राहणार आहे बरं का, कारण की संडे दिवशी मित्रांनो इथं गर्दी राहते बाळूमामा मंदिरामध्ये. तुम्ही बघत आहे बघा, आता माझ्या पाठीमागे पूर्ण मित्रांनो गर्दी आहे. आणि हे मित्रांनो हे बाळूमामा मंदिर आहे. इथं मंदिर आहे आतमध्ये बाळूमामाचं. आपण मंदिराच्या आतमध्ये थोडं जाऊ, एंट्री करू. चला मित्रांनो, आपण थोडं आतमध्ये जाऊ. मित्रांनो, मंदिराच्या आतमध्ये जाण्यापूर्वी तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची मित्रांनो, की मंदिरात जे आहे ना मित्रांनो, ते एकदम पारंपरिक पद्धतीची इथं आरती होत असते. तुम्हाला मी दाखवतो, आता तुम्ही इथे बघू बघा. इथं जो ढोल मांडला ना मित्रांनो, तो एकदम पारंपरिक पद्धतीने मित्रांनो इथं म्हणजे देवाची आरती इथं होत असते. आणि भक्तांची मित्रांनो भरपूर अशी त्याला लागते. तर आता आपण आमच्या दिवशी तुमचा व्हिडिओ काढणार आहे. तर आमचं वाटतं मंगळवारी काहीतरी आमूच आहे. आणि त्या दिवशी मग तुम्हाला मी नक्की दाखवेल नक्की काय सीन आहे. आता मित्रांनो, आपण मंदिरापाशी आहे आणि तुम्ही माया बघायच्या बघा. आणि हे जर तुम्ही म्हणाल तर हे काय आहे, तर मित्रांनो हे देवाचं मित्रांनो आरती करण्यासाठी मित्रांनो ठेवलेलं इथं ताट आहे. म्हणजे आतमध्ये एंट्री असल्यामुळे मित्रांनो इथं ते धुळ जास्त असल्यामुळे ते ठेवलं तिथं. आणि तुम्ही आता बघू शकता हे बघा. म्हणजे मित्रांनो पूर्ण चारसाठी मित्रांनो पब्लिक पण येतं, सुंदर असं एकदम. आणि भारी वाटतं असं बाळूमामा मंदिरात आलं ना, मनाला जरा मन प्रसन्न करतं. तर आपल्याला नवीन अशी ऊर्जा काय भेटते. म्हणजे बघा की म्हणजे बाळूमामा मित्रांनो म्हणजे ते कुठल्याच म्हणजे देवापेक्षा कमी नाही, लक्षात ठेवा. कारण की ते आपण त्यांना देव मानतो. आणि त्यांनी पण मित्रांनो भरपूर आपल्याला पण जी श्रद्धा आपली त्यांच्यावरती पाहिजे. कारण की कसं आहे, देवसाठी मित्रांनो आपण बघत असाल ना, तरी साक्षात आपण बाळूमामाचं दर्शन स्वतः घेऊ शकतो, बरोबर आहे. मला सांगा. आणि आता आपण आज मंदिराच्या इथं आलोय. हा? जय बाळूमामा, जय बाळूमामा. तर मित्रांनो, आपल्याला बाळूमामाचा हा भक्त भेटलाय, तुम्ही बघता. तर मित्रा, तुझं नाव काय? प्रज्वल. प्रज्वल, तू कधीपासून बाळूमामाची भक्ती करतोय? झाले 2 वर्ष. 2 वर्ष झाली. तर तुला बाळूमामाबद्दल तर 2 शब्द सांगू शकतो तू? चांगलं. सांग बरं. म्हणजे तुला बाळूमामाची तू म्हणजे इतक्या वर्ष तू मित्रांनो बाळूमामाची भक्ती करतो, बरोबर आहे. तर भक्ती करता तुला आम्ही पहिल्यापासून सेवेकरी आहे. पहिल्यापासून आम्ही सेवा करतो. अमुषा दिवशी सगळे सेवेकर असतात. ते 2 आमचे सेवेकरी. त्यांच्यासाठी लाईक करा, शेअर करा, बटन विसरू नका. मानायचं जेव्हा आणि मला सांग, आमुष आता कधी आहे? मंगळवारी. मंगळवारी. तर मित्रांनो तुम्ही बघता, मंगळवारी आपली आमुष आहे बाळूमामाचं. तर आपण आमुषच्या दिवशी मित्रांनो ते येणार आहे. तर मित्रांनो आम्हाला सोबत एकदा पण बाळूमामाच्या नावानं चांगलं. तर जय महाराज मित्रांनो, मी तुमचा रोहित ब्लॉगर. तर मित्रांनो, आपण सध्या आता या भावाची म्हणजे या भावानं आपल्याला थोडीशी माहिती सांगितली बाळूमामाबद्दल. तर आपला छोटे वारकरी म्हणजे छोटा सेवकर बाळूमामा आपल्या सोबत आहे. तर जय बाळूमामा मित्रा. हा, तर- जय बाळूमामा. तर तू बाळूमामाची कधीपासून सेवा करतोय? मला 3 वर्ष झाले इथं येऊन. 3 वर्ष झाले. हा. बर. आणि मला इतका अनुभव आलाय की मामांच्या दरबारात किती चांगलं वाटतं हे मला सुद्धा कळलंय. तुम्हाला जर हा आनंद पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा या सेवा करा. इथं चालतं, सगळ्यांना सगळ्या सेवा करू शकतात. आणि मित्र, आपलं बाळूमामाचं मंदिर नेमकं कुठे आहे सांग? चेंबूर मध्ये शाखा आहे बघा. आपली शिवसेनेची शाखा हा, तिथं समोर त्याच्याच बाजूला या. म्हणजे शाखेच्या बाजूला आहे, बरोबर आहे. हा. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्या छोट्या वारकरी मित्रांनो आपला सुंदर अशी मुलाखत दिली बरं का बाळूमामाबद्दल. आणि माहिती पण सांगितली. तुम्ही तर मला सांगा आता, म्हणजे बाळूमामाचं भक्त मित्रांनो लांबून येतात, बरोबर आहे. आणि आमुच्या दिवशी मित्रांनो ते भरपूर अशी गर्दी असते. आणि बाळूमामाचा महाप्रसाद पण असतो ना मित्रांनो, महाप्रसाद पण. हा. तर म्हणजे बघा, आणि कसं आहे, तुम्ही जेवढ्या लांबून येतात तेवढं बाळूमामाची उत्सुकता आपली वाढते म्हणजे दर्शनासाठी. तर मला तुम्ही सांगा आता, एवढं मित्रांनो मंदिर सुंदर आहे. आणि सध्या आज संडे असल्यामुळे मित्रांनो म्हणजे भक्तपर्यंत भरपूर आहेत. तर मित्रांनो माझ्यासोबत एकदा बाळूमामाच्या नावानं बाळूमामाच्या नावानं मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा रोहित ब्लॉगर. तर मित्रांनो, मला आपले काही बाळूमामाचे भक्त भेटलेत. आणि मित्रांनो यांना आपण जरा विचारू आपण हे नक्की कुठून आले. तर भावा नमस्कार. तुला मानाचा बाळूमामा. तर तू कुठून आला मित्रा? मी मलाडवरून आलोय. तू बाळूमामाचं आता दर्शन घेतलं. तर तुला कसं वाटतं दर्शन? मला समाधान वाटलं, दर्शन घेऊन आम्हाला समाधान वाटलं, छान वाटलं.
म्हणजे तुमची पूर्ण टीम आहे. हा, हे आमची टीम, आम्ही सर्व एकत्र मिळून आलो, आम्हाला समाधान वाटलं. तुला कसं वाटलं? हा मस्त वाटलं. मस्त वाटलं ना? तर म्हणजे बघा मित्रांनो, आणि मालाडवरून आले मित्रांनो बाळूमामा दर्शनासाठी. आणि हे तर तुम्हाला मंदिर कसं नक्की समजलं इथे? हे आमच्या बाळूमामा मित्रांनो एवढा सगळीकडे वास पसरलाय की म्हणजे मित्रांनो मंदिर या ठिकाणी आपल्याला भेटत राहतं, बरोबर आहे? बरोबर आणि तुम्ही मला सांगा, आता जगात असं कुठं नाही की ती माझी बाळूमामा मंदिर तर आदमापूरला तर आहेच, आणि आपल्या चंबूत घाटात पण आहे, तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो एकदा आपण सगळ्यांसोबत बोलू. तर बाळूमामाच्या नावानं, बाळूमामाच्या नावानं. तर धन्यवाद मित्रा. नवीन असं आपल्या पावला सबस्क्राईब करून जावा. तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तर जय महाराष्ट्र मित्रांनो. तर चला.